पाणी पुरवठा होता हा 18 दिवसापासून बंद होता। पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आम्ही शासनाच्या मागे लागले। 18 दिवस पाणी नाही आणि मोटरीचा तांत्रिक बिघाड हा आम्ही 4 दिवसापूर्वी आले त्यावेळेस झाला होता। परंतु हे मोटरीची इम्पिरियल जे तुटले, गाळ आला, गाळामुळे त्याच्यात फसले, तांत्रिक बिघाड झाला आणि ते इम्पिरियल तुटले आणि हे कसे दुसरे होतील अशा प्रकारचं संकट आमच्या वरणगावकरांना आलं होतं। परंतु आपले मुख्य अधिकारी सचिन राऊत साहेब व या पाणी पुरवठा विभागाचे माननीय अभियंता ज्ञानेश्वर पवार साहेब, हे ज्ञानेश्वर पवार साहेब जे आहे, पवार साहेबांनी खूप काही त्यांच्या सहकार्यकर्ते जे आहेत पाणी पुरवठ्याचे यांनी अत्यंत प्रचंड मेहनत घेतली। काल पोळा हा सण असल्यावर सुद्धा आमचे पवार साहेब हे खामगावला आणि अकोल्यापर्यंत जाऊन तिथे रात्रीपर्यंत 4 वाजेपर्यंत सर्व सामान कलेक्ट करत होते आणि आज पवार साहेबांच्या पथकानं मनापासून एक आदर्श इंजिनियर आपल्या वरणगाव शहराला इथे मिळाला। म्हणून आज आपला पाणी पुरवठा इथे अत्यंत सुरळीत झालेला आहे। सर्व कर्मचारी एक दिवसाचं रात्र एकत्र केली आणि इमाने अशा प्रकारचं काम कर्मचाऱ्यांनी या जागेवर तिथे केलेलं आहे आणि हमेशा त्या माध्यमातून प्रामाणिक काम करत असतात। या निलगिरी इथे जी व्यत्यय आला, तिथे मोठ्या पद्धतीत पाणी पुरवठ्यावर अडथळे निर्माणच्या माध्यमातून झाले, त्यावर नागरिकांना जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त केली। प्रत्येक कर्मचाऱ्यांनी ते काम राहिला म्हणजे नागरिकांना मी विनंती करणार आहे की कर्मचाऱ्याला आपण विश्वास ठेवला पाहिजे। कर्मचारी या जीवाचा दान करतात आणि इथे पाणी मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करतात। आज जे 17-18 दिवसाआड पाणी इथे आलं होतं त्यावेळी जिल्हाधिकारी महोदयांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने तिथे सहकार्य केलं आणि एक चांगल्या पद्धतीमध्ये आज संध्याकाळी आज मंगळवारी 6:30 वाजता इथे मोटर आपण इथे सुरू केलेली आहे। कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो, पवार साहेबांचे अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद वरणगावकरांच्या वतीने देतो। पवार साहेब पाणी पुरवठा योजनेचं काम सुद्धा आपण जलद गतीने करा आणि जे ज्या अडचणी ज्या अडथळे आणण्याचा प्रयत्न होतो त्याला तुम्ही दुर्लक्ष करा। आम्ही तुमच्या सोबत आहे साहेब, तुम्हाला पहिलेच सांगितलं आहे मला निलंबित करणाऱ्याला मी निलंबित करू, त्याकरता तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका। आपण सर्व प्रामाणिकपणे आपण त्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करतोय। त्याकरता मी परत तुमच्या मनापासून वरणगावकरांच्या वतीनं तिथे धन्यवाद देतो आणि वरुण राजा ही मोठ्या पद्धतीने तिथे येतोय, याच्यामध्ये पाणी चालू झालं आणि सर्व नागरिकांना विनंती करणार आहे की नागपूर धरणाचे 20 दरवाजे उघडले आहे। त्याकरता पूर्ण गाळ जो आहे, गाळाचा मोठा पूर्वीच्या माध्यमातून तापी नदीला इथे आला, तापी महिला आला आहे। त्याकरता आपल्याला पाणी हे गाळ निश्चित येणार आहे। त्याकरता आपण ते पाणी त्याच्यावर फिल्टरेशन करून आपण त्या माध्यमातून करतोच आहे नगरपालिका, परंतु आपण ही काळजी घ्यावी। पाणी घेताना वाळून पाणी प्यावं, उचलून पाणी प्यावं अशी विनंती वरणगावकरांना करतो। वरणगावकरांना होत असल्यास करताना आम्हाला मनात म्हणजे अंतही आहे ही नवीन योजनेच्या माध्यमातून ज्या वेळेस सुरू होईल त्यावेळेस थोडासा हा आणि त्या वरणगावकरांना मुक्तच्या माध्यमातून तिथे आम्ही दिल्याशिवाय माध्यमातून राहणार नाही आहे। 24/7 पाणी आहे, ते पाणी आम्ही वरणगावकरांना दिल्याशिवाय आम्ही सुद्धा शांततेच्या माध्यमातून बसणार नाही आहे। ही योजना जर 2020-19 जर कधी झाली असती तर आज हे वरणगावकरांचे हाल झाले नसते। परंतु असो किती अडचणी आहे त्या अडचणीला सार करत हे कर्मचारी बांधव जे आहे यांच्यावर आपण सर्वांनी विश्वास ठेवा, यांच्याबरोबर आपण राहूया आणि पाणी टंचाई वरणगावची जी आहे ती भविष्यात मिळतोय एवढीच प्रकारची विनंती वरणगावकरांना